तुम्ही सगळेजण सोमानी शाळेतल्या एवढ्या नामांकित शाळेतल्या शिक्षिका समोर बघून मला थोडं आवडल्यासारखं होतंय. कारण तुम्ही सगळेजण टचमध्ये आहात, अभ्यासू पण आहात, आवड असलेली आहात साहित्याची. मी तशीच आहे, पण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात असं मला वाटतंय. खरं तर ह्या पुस्तकाचा अभ्यास फार दिवस केला नाही, तसं गरजही नव्हती. पुस्तक छोटंच आहे, भाषा सोपी आहे. पण मला असं वाटत होतं की आपण मुक्ताई वाचन कट्ट्यावर सुरुवात करतोय, तर एखाद्या स्त्रीला घ्यायचं असं ठरलं होतं की स्त्री व्यक्तिरेखा घ्यायची. तर मग मुक्ताईनंच सुरुवात करूया असं वाटलं. मुक्ताईबद्दल खूप काही जाणून घ्यायचं होतं, खूप पुस्तकांचा अभ्यास करायचा होता, पण वेळ तशी कमी पडली. म्हणजे लगेच कार्यक्रम आल्यामुळं फार काही पुस्तकांचा अभ्यास करता आला नाही. पण जितका मला करता आला, शक्य झाला तेवढा मी करण्याचा प्रयत्न केला आणि एक स्क्रिप्ट तयार केली. म्हणजे मी असं विचार केला की मला बोलण्यापेक्षा मला असं वाटलं की असं जर केलं तर ते त्याच्यामध्ये लिंक राहील आणि छान वाटेल ऐकणाऱ्याला पण, असं मला वाटलं. तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा. मी सुरुवात करते. नमस्कार. मी आज तुम्हाला मंदा खापरे लिखित मुक्ताई या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. लेखिका मंदा खापरे यांची जवळपास 35 पुस्तके प्रकाशित आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या सांगतात की त्यांची बरीच पुस्तके ही स्त्री जीवनाशी निगडीत आहेत. स्मृतिगंध ही सीतेच्या जीवनावर आधारित कादंबरी, तर अग्निपुष्प ही द्रौपदीच्या जीवनावर आधारित कादंबरी त्यांनी लिहिली आहे. एक तारा निखळला, रुक्मिणी द्वारकेत आली, सौभाग्य, साध्वी, डॉक्टर नंदा ही काही त्यांच्या स्त्रीप्रधान भूमिकेवर आधारित कादंबऱ्यांची नावे आहेत. त्यांनी बालसाहित्यावर आधारित 15 पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कविता, कथा तसेच कादंबऱ्या यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मंदा खापरे यांना डोंबिवलीच्या बहिणाबाई म्हणूनही ओळखले जाते. मुक्ताई या पुस्तकात स्त्री ही मध्यवर्ती कल्पना योजून मुक्ताईच्या तोंडून आपल्या 3ही भावंडांचा जीवन संग्राम मुक्ताईने मोकळेपणाने सांगितला आहे. या पुस्तकाची कथनशैली ही या पुस्तकाची ताकद आहे. भाषा अतिशय साधी, भावपूर्ण आणि ओघवती आहे. वाचताना वाचक सहजतेने कथेशी जोडला जातो. मुक्ताईच्या मनातील भावविश्व अतिशय संवेदनशीलतेने लेखिकेने या कादंबरीतून उलगडले आहे. हृदयाची कोमलता, भावांवरील नितांत प्रेम आणि आध्यात्मिक जाण हे मुक्ताईच्या व्यक्तिमत्वाचे विशेष या पुस्तकात मांडण्याचा लेखिकेने प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यातीलच एक अलौकिक संत कवयित्री जिने मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले, जिला असामान्य बुद्धिमत्ता लाभली, जी अलौकिक भावंडांच्या वलयात वाढली आणि जी भक्तियोगात पारंगत झाली, ती संत मुक्ताबाई. ज्यांच्या विद्वत्तेत मोठमोठ्या संतांना नमविण्याचे सामर्थ्य होते, अशा संत मुक्ताबाई. एकीकडे अत्यंत प्रेमळ, 3 भावंडांची आई बनून सांभाळ करणाऱ्या, तर दुसरीकडे तितक्याच स्पष्टवक्त्या आणि करारी. वयाच्या केवळ 18व्या वर्षी समाधी घेणारी, त्यातही स्त्री, तिची आध्यात्मिक समज कोणत्या पातळीवरची असेल याची आपण कल्पना करू शकतो. इतक्या लहान वयात मुक्ताबाई एवढ्या मोठ्या कशा झाल्या, हा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो आणि त्याच्या उत्तरासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागतं, इतिहास जाणून घ्यावा लागतो. मुक्ताईवर कसे संस्कार झाले तेही पाहावे लागते. मुक्ताईचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांच्या आई वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. अगदी उतार वयात त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. वडील गावचे कुलकर्णी, पण विठ्ठलाचं मन मात्र त्यात लागत नव्हतं. हा देह ज्या ईश्वराने मला दिला आहे त्याला शोधायचे, ज्ञानाचा मार्ग धरायचा, हाच ध्यास विठ्ठलपंतांना लहानपणी लागला होता आणि याच विचाराने वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. ते बालयोगी झाले. आळंदीला येऊन तेथील सिद्धेश्वर मंदिरात ध्यानाचा अभ्यास करू लागले. असेच एकदा ते ध्यानाला बसले असताना आळंदीतील एक श्रीमंत आसामी, आळंदीचे सिद्धोपंत कुलकर्णी, त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. त्याच दिवशी सिद्धोपंतांना पंढरपूरच्या विठ्ठलाचा साक्षात्कार झाला की तुझी कन्या तुझ्या घरी आलेल्या विठ्ठलपंताला दे, तिच्या उदरी मी जन्म घेणार आहे. आणि त्याच दिवशी बालयोगी विठ्ठलपंतालाही तोच साक्षात्कार झाला. विठ्ठलपंताचे मन वैराग्याचे होते, पण सिद्धोपंतांची मुलगी रुक्मिणी हिच्याशी त्यांचा विवाह होणे जणू विधी लिखित होते. ईश्वराची आज्ञा मानून ते लग्नाला तयार झाले. रुक्मिणी ही सुद्धा सिद्धोपंत कुलकर्णी यांची एकुलती एक मुलगी होती. लग्नानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्याच घरी राहिले.
या पुस्तकात मुक्ताई जेव्हा आपल्या वडिलांबद्दल सांगायला लागते तेव्हा ती म्हणते की आमच्या आईवडिलांचं आमच्यावर खूप प्रेम होतं. आणि मग ती पुढे असंही म्हणते की तुम्हाला वाटेल इतकं प्रेम असूनही त्यांनी आम्हाला का सोडलं. याच प्रश्नाचं उत्तर देताना ती तिचा इतिहास सांगायला लागते. विठ्ठलपंतांचे लग्न झाले, पण त्यांचे वैरागी मन त्यांना शांत बसू देईना. तीर्थयात्रेला जाण्याचे विचार पुन्हा पुन्हा मनात येऊ लागले. सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन ते तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेहून आल्यानंतर विठ्ठलपंतांनी माता पित्यांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. पत्नीला घेऊन ते आपेगावला आले. माता पिता वृद्ध झाले होते. काही दिवसातच आपेगाववर दुष्काळाचे सावट आले आणि त्यातच विठ्ठलपंतांच्या माता पित्यांचा अंत झाला. खायला अन्न मिळेना ही दशा पाहून रुक्मिणीच्या वडिलांनी रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांना पुन्हा आळंदीला आणले. विठ्ठलपंत काही वर्ष तिथे राहिले, पण त्यांना मूल होईना. आपल्याला नारायणाने जो दृष्टांत दिला त्यावर विश्वास ठेवून आपण गृहस्थाश्रमात आलो, ही चूक तर घडली नाही ना. या विचाराने त्यांचे मन संसारात लागेना. विठ्ठलपंतांनी पत्नीकडे संन्यास घेण्याची परवानगी मागितली. रुक्मिणीने परवानगी दिली नाही, तरी विठ्ठलपंतांनी घर सोडले. रुक्मिणी आई वडिलांची एकुलती एक मुलगी, आपल्या माघारी ती आई वडिलांकडे सुखात राहील असं विठ्ठलपंतांना वाटलं आणि विठ्ठलपंतांनी घर सोडलं. ते गेले त्यांचे गुरु रामानंद स्वामी यांच्याकडे. संन्यास दीक्षा घेतली, ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. पण रामानंद स्वामी यांना जेव्हा कळलं की पत्नीच्या परवानगी विना ते इथे आले आहेत, तेव्हा विठ्ठलपंतांना त्यांनी आदेश दिला की तू आळंदीला जा आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. पत्नीच्या परवानगीशिवाय तुला संन्यास घेता येणार नाही. त्यावर विठ्ठलपंत म्हणाले की माझं मन संसारात लागणार नाही, शिवाय संन्यास घेऊन पुन्हा संसारात जाणे हे शास्त्रालाही संमत नाही. त्यावर गुरूंनी आज्ञा दिली की प्रायश्चित्त घ्या, पण आळंदीला परत जा. गुरुच्या आज्ञेने संसार पुन्हा सुरू झाला. पण पुरोहितांनी ब्राह्मणांनी कुठल्याही पूजेसाठी त्यांच्या घरी येण्याचं नाकारलं. संन्यास घेऊन पुन्हा संसारात आल्यामुळे समाजाने त्यांना जातीभर टाकले होते. आता आपल्या सासू सासऱ्यांना त्रास नको म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी पुन्हा आपेगावला आले. एका झोपडीत त्यांनी संसार सुरू केला. विठ्ठलपंत वेदांताचं अध्ययन करत होते, धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास करत होते, माधुकरी मागून आणत होते, एक वेळ जेवून कसेबसे पोट भरत होते. या काळात 2-2 वर्षांच्या फरकाने त्यांना 4 मुले झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. याच काळात 2 महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे रुक्मिणीचे आई वडील वारले, पण त्यांना मुखाग्नी देण्याचा अधिकार त्या काळच्या ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना दिला नाही. आणि दुसरी म्हणजे निवृत्ती 8 वर्षांचा झाला, पण त्याची मुंज करण्याचा अधिकार त्यांना मिळत नव्हता. या गोष्टींमुळे विठ्ठलपंतांचे मन अतिशय व्यथित झाले होते. समाजाकडून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत होती. माधुकरी मागायला गेल्यावर शिव्या मिळत होत्या. एकदा निवृत्तीने मुक्ताईस मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता लागणारे खापराची परळ आणण्यासाठी मुक्ताई कुंभारवाड्यात गेली. तिला परळ मिळू नये म्हणून विसोबा चाटी या गावच्या प्रमुखाने सगळे परळ फोडून टाकले. अशा संकटांना त्यांना पावलोपावली सामोरे जावं लागत होते. नंतर मुक्ताईने ज्ञानदेवाच्या पाठीवर मांडे भाजले. हा चमत्कार पाहून विसोबाचा अहंकार गळून गेला. तो धावत भावंडांच्या चरणाशी आला. मुक्ताईने त्याचे नामकरण विसोबा खेचर असे केले. हेच पुढे नामदेवांचे गुरु झाले. एकदा ज्ञानदेव पहिल्यांदाच माधुकरी मागायला निघाले होते. आई म्हणाली, ज्ञानदेवा, तू अजून लहान, तू नकोस रे जाऊ माधुकरी मागायला. तेव्हा ज्ञानदेव म्हणाला, अगं आई, आता मी मोठा झालोय. बाबांचं हे काम आता मी करीत जाईल. त्यात लाज कसली ग? माधुकरी हे इच्छादान असतं. ज्याला वाटलं ते घालतील, नाही वाटलं तर नाही देणार. पण मला आता अडवू नकोस. ज्ञानदेव माधुकरी मागण्यास निघाला. माधुकरीचेही काही नियम असतात. माधुकरी मागणारा ब्राह्मण असावा, त्याची मुंज झालेली असावी, कोरडे अन्न घ्यावे, अन्न स्वतःच शिजवून खावे, शिवाय भिक्षा मागताना केवळ 3च वेळा आवाज द्यावा. उत्तर आले नाही म्हणून आणखी दुसऱ्या घरी जाऊ नये. 5च घरी भिक्षा मागावी. ज्ञानदेव माधुकरी मागण्यासाठी मुद्गल शास्त्रींच्या दारात उभे राहिले. ओम भवती भिक्षां देही. तेवढ्यात
मुदगल शास्त्री काकबळी देण्यासाठी बाहेर येत होते. दूर हो, संन्यासाच्या कारट्या, तुझी सावली पडली ना माझ्या अंगावर. भूदेव, माधुकरी घालावी आपण, पण माधुकरी मागण्याचा तुला अधिकार नाहीच. होय, पण माधुकरी घालण्याचा तर अधिकार आहे ना आपल्याला भूदेव. माझे अधिकार मला शिकवू नकोस. तुझी मुंज झालेली नाही म्हणून तुला माधुकरी मागता येणार नाही. मग आपणच आमची मुंज करून द्यावी भूदेव. संन्याशाच्या मुलांना कशाला रे हवेत संस्कार. जा, भीक मागायची असेल तर दाराबाहेरून माग. संन्याशाच्या मुलाचे दर्शन नकोय मला काकबळी देताना. भूदेव, आम्ही कावळ्यांपेक्षाही हीनदीन आहोत का? अतिथीला असे घालवून देणे हा काही गृहस्थ धर्म नव्हे. हे शोभत नाही आपल्याला. मला या मुदगल शास्त्रीला धर्माची शिकवण देतोस तू? असं म्हणून त्याने ज्ञानदेवाच्या तोंडात मारली. असे प्रसंग रोज घडत होते. विठ्ठलपंत खूप निराश झाले. मुंज झाली नाही तर माझ्या मुलांना ब्राह्मण म्हणून जातीत घेतले जाणार नाही, पुढचा कोणताच संस्कार त्यांच्यावर होणार नाही, या एकाच काळजीने त्यांना झोप लागेना. वडिलांची काळजी निवृत्तीला दिसत होती. निवृत्ती वडिलांना म्हणायचा की बाबा, मला मुंज करण्याची जरुरी नाही. मी जन्माने ब्राह्मण आहेच, शिवाय मी ब्रह्मही जाणतो, म्हणून मी ब्राह्मणच आहे. मी ब्रह्मरूप आहे. पण वडिलांची काळजी दूर होत नव्हती. आळंदीच्या धर्मसभेत जाऊन विठ्ठलपंतांनी तो अधिकार धर्मपंडितांना मागितला. तेव्हा तेथील धर्मशास्त्र पंडितांनी त्यांना सांगितले की तुम्ही जे कृत्य केले आहे ते आजपर्यंत कोणीही केले नाही. त्यामुळे तुम्हाला शिक्षाही काय सांगावी कळत नाही आणि पुन्हा धर्मात घेणेही शक्य नाही. विठ्ठलपंतांनी विनवणी केली, आम्ही चूक केली त्याची शिक्षा आमच्या मुलांना का देता? मुळात तुम्ही तुमच्या चुकीचे प्रायश्चित्तच अजून घेतलेले नाही, त्यामुळे तुमच्या मुलांचा विचार आम्हाला करता येणार नाही. विठ्ठलपंत प्रायश्चित्त घ्यायला तयार झाले. त्या धर्मसभेत विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सांगण्यात आली. विठ्ठलपंतांना वाटले, आम्ही शिक्षा भोगली तर आमच्या मुलांना तरी सुखात राहता येईल. त्याच रात्री विठ्ठलपंतांना झोपेत त्यांच्या वडिलांचा साक्षात्कार झाला. विठ्ठलपंतांचे वडील त्यांना म्हणाले की तू तुझ्या मुलांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला घेऊन जा. तिथे निवृत्तीला नाथ संप्रदायाची दीक्षा मिळेल. तेच ज्ञान पुढे तो ज्ञानदेवाला देईल. विठ्ठला, तुझे या पृथ्वीवरचे विहित कार्य आता पूर्ण झाले आहे. गंगा यमुनेच्या संगमावर तू तुझा देह विसर्जित कर. विठ्ठलपंत चारी मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला आले. तेथे निवृत्तीवर गहिनीनाथांची गुरुकृपा झाली. वयाच्या 8व्या वर्षी त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. सर्वजण आळंदीला आले. त्यानंतर एका रात्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आपल्या चारही मुलांना न सांगता निघून गेले. चारही भावंडे पोरकी झाली. याच काळात गुरूंकडून मिळालेले ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आणि पुढे मुक्ताईला दिले. भावंडांनी खूप त्रास सहन केला, पण ज्ञानाचा मार्ग कधी सोडला नाही. समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्यांचे मन कधी कधी खूप अस्वस्थ व्हायचे. एकदा असेच अवहेलना झेलून दुःखातिशयाने ज्ञानदेव आपल्या कुटीत आले आणि दार लावून देवापुढे जाऊन बसले. मुक्ताई आली. तिनं पाहिलं तर ज्ञानदेवाच्या डोळ्यात पाणी. लहानग्या मुक्ताईने ज्ञानदेवांची समजूत काढली. ते मुक्ताईचे बोल ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. मुक्ताई ज्ञानदेवांना म्हणाली, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वे रागे झाले वनी, संत सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे, तरीच अंगी थोरपण, जया नाही अभिमान, रागे भरावे कवणाशी, आपण ब्रह्म सर्वदेशी, ऐसी समदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीच्या 42 अभंगात मुक्ताईचे प्रगाढ आध्यात्मिक ज्ञान प्रकट झाले आहे. भक्तश्रेष्ठ म्हणून विख्यात असणाऱ्या संत ज्ञानदेवांच्या जीवनाच्या दृष्टीने सुद्धा संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. संत मुक्ताबाईमुळेच
नामदेवांना विसोबा खेचर या गुरूंचा लाभ झाला. मुक्ताईनं ज्ञानबोध या ग्रंथाची रचना केली आहे. या ग्रंथात मुक्ताई आणि तिचे गुरु निवृत्तीनाथ यांच्यातील संवाद लिहिला आहे. अगदी लहान वयातही मुक्ताईला चांगलीच समज होती. एके ठिकाणी सोपानाला समजावताना ती म्हणते, अरे सोपाना, आपली दुःख अशी दुसऱ्याला सांगायची नसतात रे. दुसऱ्यांना फक्त आनंद सांगायचा, आनंद द्यायचा. दुःख आपल्यापुरतं असतं, आनंद मात्र सर्वांसाठी असतो. आई बापाला पोरकी झालेली मुले समाजाच्या त्रासाने अनेकदा दुःखी व्हायची. ज्ञानदेव आपल्या वडील बंधूंना विचारायचे, दादा, आपण गाईला गोग्रास देतो, मग मागधुकरी मागताना आपल्या झोळीत मात्र उपहास, अवहेलना, अपमान का पडतो? आपली सावली पडल्यावर माणसाला विटाळ कसा काय होतो? संन्याशाच्या मुलांना जगण्याचा अधिकारच नाही काय? आधी त्यांनी जन्माला येऊच नये आणि आलेच तर जगू नये असं माणसं सांगतात. धर्मात तर असं काही लिहिलेलं नाहीये ना? निवृत्तीनाथ ज्ञानदेवांची समजूत काढत होते, पण निवृत्तीनाथांच्या उत्तराने ज्ञानदेवाचे मन शांत होत नव्हते. निवृत्तीनाथांनी ठरवलं की पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणायचे. चारही भावंडे पैठणला गेले. तेथील धर्मसभेत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले हे आपणास माहीतच आहे. त्यांच्याकडून घडलेल्या या चमत्काराने धर्मपीठ आश्चर्यचकित झाले. सर्वांनी ज्ञानदेवाच्या पायावर डोके ठेवले. तुम्ही तर साक्षात ईश्वर आहात, तुम्हाला शुद्ध करणारे आम्ही कोण? असे म्हणून सर्वजण त्यांना शरण आले. समाजाला माणूस धर्म शिकवला पाहिजे. रूढीच्या बंधनातून समाजाला मुक्त केले पाहिजे. सर्वठाई एकच परमेश्वर आहे याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. ही जाणीव ज्ञानदेवास झाली आणि पुढे चारही भावंडांनी हेच आपले जीवित कार्य मानले. एकदा 1400 वर्षांचे योगी चांगदेव आळंदीत आले. चांगदेव मोठा तपस्वी, पण त्याला ईश्वर दर्शन झालं नव्हतं. त्यांचं 1400 वर्षांचं सिद्ध वैभव घेऊन ते ज्ञानेश्वरांच्या चरणी आले. ते ज्ञानदेवांना म्हणाले, महाराज, माझी पाटी अजूनही कोरीच आहे. त्यावर आता आपणच श्रीगणेशा गिरवून माझ्याकडून धडे गिरवून घ्यावेत. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, चांगदेवा, अहो, मनात आलं आणि गुरु केला असं होत नसतं. त्याची पण एक वेळ यावी लागते. तोपर्यंत आपण ईश्वराचे स्मरण करावे. निर्गुण परमात्म्याची अंशरूप प्रेरणा असलेला सद्गुरू आपल्याकडे आपणहून येईल, चिंता नसावी. एके दिवशी पहाटे चांगदेव इंद्रायणीवर स्नानाला गेले. त्यांच्या आधीच भल्या पहाटेस अंधार असतानाच मुक्ताई स्नान करण्यास गेली होती. तिचे मंगल स्नान आनंदात चालले होते. ते दृश्य पाहून चांगदेवाचे मन विचलित झाले. शर्मेने ते मागे फिरले. ही गोष्ट मुक्ताईच्या लक्षात आली. मुक्ताईने चांगदेवास हाक मारली. हा प्रसंग त्या पुस्तकातलाच घेतलाय. ती चांगदेवास म्हणाली, चांगदेवा, अरे 1400 वर्षे तपश्चर्या केलीस, पण स्त्री पुरुषातला भेद अजून तुझ्या मनातून गेला नाही. हे ऐकून चांगदेव मुक्ताईला शरण आले. आई, आई, तुझ्या लेकराला, या चांगदेवाला नवीन जीवन देऊन तू कृतार्थ कर. हे आदिमाये, या देहाचा खरे खोटेपणा मी कसा समजावा? मुक्ताई चांगदेवास म्हणाली, बाळा चांगदेवा, अरे देह हाच भ्रम आहे, आत्मा एक चिरंतन सत्य आहे. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना केलेला उपदेश चांगदेव 65 या नावाने प्रसिद्ध आहे. अंतिम ब्रह्म हे एकच आहे हे सांगताना मुक्ताबाई चांगदेवास म्हणतात, एकची सोने नाना परी लेणे, बाळ्या आणि बुगडे. म्हणे मुक्ताई, ऐक चांगया, खरे आणि रोकडे. मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. 8 वर्षांची मुक्ताई 1400 वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, मुक्ताई करे लेईले अंजन. मुक्ताईच्या अभंगात भावुकतेपेक्षा बौद्धिकता अधिक जाणवते. तिचे तत्वज्ञान हे ज्ञानेश्वरांप्रमाणेच अद्वैत तत्वज्ञान आहे. मुक्ताईची भक्ती आणि अनुभूती ही ज्ञानप्रधान आहे, केवळ भावनात्मक किंवा श्रद्धाळूपणाची नाही. मुळात ज्ञानस्वरूप असलेले ब्रह्म मुळातच अज्ञान स्वरूप असलेल्या मायेने झाकले जावे या गोष्टीचे मुक्ताईला आश्चर्य वाटते.
मुंगी उडाली आकाशी हा मुक्ताईचा अभंग म्हणजे तिच्याकडे असणाऱ्या गहन आध्यात्मिक ज्ञानाची पावतीच. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. या अभंगात मुक्ताईने संसार रूपी मायेचा उपहास उडवला आहे. संसार म्हणजे माया, आणि या संसार रूपी मायेत मनुष्य इतका गुरफटतो की त्याला परमात्म्याचे दर्शन होणे कठीण होऊन जाते. ही माया सुद्धा एक भ्रम आहे. परमेश्वराच्या ठिकाणी मुळातच अभावरूप असलेल्या मायेने, त्या अभंगाचा अर्थ आहे थोडासा इथं जरा कठीण आहे अर्थ, अभंग पण थोडा समजायला अवघडच आहे. परमेश्वराच्या ठिकाणी अभावरूप असलेल्या मायेने जगतरूपी पुत्राला जन्म द्यावा म्हणजे वांझेलाच पुत्र प्रसवला असे म्हणण्यासारखे आहे, असे मुक्ताबाई म्हणतात. जग हे मायारूप आहे. त्यातून तरुण जाण्यासाठी तथाकथित पारमार्थिक खटपट, जपतप, यज्ञयाग, व्रतवैकल्य इत्यादी करणे व्यर्थ आहे, कारण मुळात मायाच नाही असे तिला वाटते. या दृष्टीने मुक्ताईची खालील रचना बोलकी आहे. लटकीच खटपट रे प्राण्या, मृगजळ डोही घातले तारू. म्हणजे मृगजळ हे पाणी समजून तिथं पेरणी करावी, अशी ही सगळी मायारूपी संसाराची खटपट माणसाची व्यर्थ आहे असं ते म्हणतात. जळची नाही तेथे कैसा उतारू, वांझेच्या पुत्राचा मांडीला विवाह. आधीच ती वांझ आहे, तिला पुत्र झाला आणि तिचा विवाह मांडला, तो कसला उत्सव, असं आपण या संसारात करतोय असं तिला म्हणायचंय. मुक्ताई म्हणते की संसारातील ही सारी खटपट व्यर्थ आहे. अंतिम तत्व ईश्वर एकच आहे. यापुढे जाऊन मुक्ताई असेही म्हणते की या अंतिम तत्वाच्या ठिकाणी अमुक एक गुण आहे असं म्हणता येणार नाही, म्हणूनच त्याला आपण निर्गुण म्हणतो. अमुक एक आकार म्हणता येत नाही म्हणून त्याला निराकार म्हणतो. आणि खूप मोठं आणि अतिशय सूक्ष्म म्हणून कधी त्रिशून्य म्हणते, कधी त्याला महाशून्य म्हणते. तिचे आध्यात्मिक समज किती वरच्या पातळीवरचे आहे हे आपल्याला समजतं. ती म्हणते शून्या परते पाही तव शून्य तेही नाही. जेव्हा ती ध्यानामध्ये ईश्वराचा अनुभव घेते तेव्हा ती त्याला शून्य म्हणते. शून्य म्हणावं तर शून्यही नाही, कारण त्या शून्याला पाहणारा पुन्हा कोणीतरी असतोच असं ती म्हणते. न कळे याची गती आदी मध्य अंती. याचा आधी कळत नाही, सुरुवात कळत नाही, मध्य कळत नाही आणि शेवट कळत नाही असा ईश्वर, या निर्गुण निराकाराचे ईश्वर, निर्गुण निराकार ईश्वराचे दर्शन मुक्ताईला झाले होते. ईश्वराचे हे स्वरूप चांगदेवात सांगताना मुक्ताई म्हणते शून्य ते पाही शून्या ते धाई, शून्य परते चांगया काही नाही. त्या शून्याचेच तू ध्यान कर हे चांगदेवा, त्या शून्यालाच तू पहा. जेथे शब्द खुंटतात, जेथे मन आणि बुद्धी पोचू शकत नाही, जेथे श्रुतीही मौन धारण करतात, ज्याला गाव नाही, नाव नाही, ज्याला एकही म्हणता येत नाही, तेथे दोनाची काय कथा. अशी द्वैत आणि अद्वैत यांच्या पलीकडील अनुभूती मुक्ताईच झाली होती. मुक्ताई तिचा समाधीचा अनुभव सांगते. सहज समाधी लागली निर्गुणी, खुंटली सेवानी न चले पुढे. खुंटला हा शब्द राहिला व्यवहार, झाला साक्षात्कार सदोदित. गळाली इंद्रिये राहिलेसे मन, झाले महाशून्य एकाएकी. विरळीसे शक्ती झालीसे निवृत्ती, झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई. शेवटचा भाग. संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. 12 मे 1297 रोजी ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या असा उल्लेख आहे. इसवी सन 1279 मध्ये आपेगाव येथे जन्मलेल्या मुक्ताईने इसवी सन 1297 मध्ये वयाच्या 8व्या वर्षी समाधी घेतली असाही उल्लेख आहे. एकूणच मुक्ताबाईंचे स्थान केवळ स्त्री संतांमध्येच नाही तर सर्वच सत्पुरुषांमध्ये उच्च प्रतीचे आहे. इतक्या लहान आणि अल्लड वयात तिला झालेल्या ब्रह्मज्ञानाने ती मायेच्या बंधनातून मुक्त झाली. जीव आणि शिव एकच हे अद्वैताचे तत्वज्ञान कथन न करता येण्यासारखा अनुभव घेऊन ती या पृथ्वी तलावर धन्य आणि कृतार्थ झाली. केवळ निवृत्ती ज्ञानदेवांची बहीण म्हणून नव्हे तर स्वतःच्या निखळ आणि परमोच्च आध्यात्मिक अनुभवाने तिला लोकमानसात परम आदराचे आणि अढळ स्थान प्राप्त झाले. माझी ही सेवा मुक्ताईच्या पावन आत्म्यास समर्पित करून मी थांबते. धन्यवाद.